हॅलो, हे अक्षय कुठं आहेस? जेवलास नाही? बरं, उद्याचं काय काय प्लॅनिंग? होय होय, लाईनवर घे की, विकील लाईनवर घे. हां हॅलो विकी, आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे. फुल एन्जॉय, फुल मस्ती करायचं आहे. होय होय, नक्की जायचं, नक्की जायचं. जरा सकाळी उठव, मला फोन लावा. हां ओके ओके, बाय बाय. शपथ रे, कसलं जंगल आहे रे. कसला गारवा आहे रे इथं. पृथ्वीवरचं खरं स्वर्ग इथंच आहे सगळं. चला. जंगलमध्ये एवढा गारवा, एवढी शांतता, पृथ्वीवरला खरं स्वर्ग हेच आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे. शहरात लोकांची वाढती गर्दी, कामाचा तणाव आणि ते ट्रॉफिक तर एवढी किटकिट आहे, ते शहरात जगण्याची मजाच निघून गेल्या. आत्ता जरा कसं माणसात असल्यासारखं वाटतं बघ. अरे भावा, शहरात माणसं कुठं आहेत? नुसता रोबोट आहेत, रोबोट. सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रोग्राम भरला, फक्त पैसा. तेव्हा पैशाच्या मागं पण लागायचं. पैसा खूप मिळवायचा, पण तर जीवन जगायचं विसरायचं नाही. ए त्या जगाच्या आईला माझा नमस्कार. आता आपण इथं काय करालोय ते पहिला बघूया. बरोबर बोललायस बघ. डबा काढ. माझ्यासारखा. हे तर खादाडच आहे की रे. ते कोणता डबा काढा रे? ए रवी, अरे ते डबा कुठं आहे? नाही ना इथं. अरे भावा, फोन ठेव रे भावा, फोन ठेव. तर तू फोन ठेव, मला फोन करून सांगतो. फोन ठेव आता, काम माझं. फोन ठेव. तुम्हाला कुठं असेल बघ की, मारता तिथं हसली बॅगेत बघ. अरे नाही रे डबा. भूक लागला, डबा काढा. डबा नाही ना मग. जायला पंपावर घाला होतो काय ते. बसा उपाशी. माझं तर पोट भरलं भावानं. काय माणूस आहे रे. आता एक तासभर इथं बसाव, खाली नाश्ता करून आपण. त्याला खाली जाऊन आता खायला तर काय मिळणार नाही. 2 तास आपण बसून घेऊन खेळूया, घेऊन खेळूया. काढ रे, काहीतरी खेळावं आपण. खेळा घ्या काहीतरी. तिथं काढायला काय पद्धतीने आणलं नाही रे विकी. मी सांगतो तसं गेम खेळूया. सगळी तयार आहे काय? काय खेळायचं? गेम अशी आहे, प्रत्येकानं एकटा असताना मनात कोणकोणते विचार येतात ते स्पष्टपणे, प्रामाणिकपणे सांगायचे. पहिला रवी तू.
सुरुवात माझ्यानं कशाला नेहमीच करायची सुरुवात. का मी सांगू, मी एकटा असलो का नाही मला असं वाटतं की खूप चॉकलेट खावं. मी एकटा असलो का नाही माझ्या विचारात एकच येत, माझा खंबा आणि मी. भावा मला आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा करायची आहे. माझ्या डोक्यात एकच विचार असतो, देशाची सेवा. तुझं बरोबर आहे भावा, तुझे विचार पटतील मला. पण मी एकटा असलो का नाही माझ्या मनात एक विचार होते की मी नगरसेवक व्हावं आणि मी समाजकार्य करावं. माझ्याकडे तर आहे की नाही एवढी संपत्ती यावी असं मला रोज वाटतंय की बाबा ह्या जगात जेवढी बी गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना की नाही एक वेळचं तर जेवण माझ्याकडनं मिळावं एवढीच अपेक्षा. तुमचं झालं का सगळ्यांचं सांगून? तर मला काय आवडते माहिती आहे काय, मला वेगवेगळ्या प्रकारचं मटण खायला आवडतं. मटण, चिकन, मास, काय त्याची चव, काय त्याची मजा. खतरनाक वाटते भावा. काय खादाडा रे? ए भावा, भावा तू सांगते बरोबरच आहे, मटण खायची नशाच वेगळी आहे. अरे मटण काय इथं सगळ्यांनाच आवडते. एक काम करूया इथंच कुठं की एक प्राणी बघूया त्यालाच कापूया आणि त्यालाच खाऊया. अरे रवी कुठं आहे रे? अरे ते पुढे आणायला गेलो म्हणून ते पोरगेला घेऊन गेलाय. अरे ते पुढे नाव सांगते आणि बघ 100% मारते बात ते. 90 मारूनच येते वाटतं. मी जरा टाकी खाली करून थांब. तू इथलाच आहेस काय? आम्ही तर 4-5 मित्र आलोय इथं खायला प्यायला की नाही. इथं हॉटेल बिटेल कुठं काय आहे काय? जंगलात हॉटेल नाही. भूक लागल्या आम्ही खायचं काय इथं आणि तू कसं काय जगतोस? जंगलाचा नियम इथं एकमेकाला मारून खात्यात प्राणी. अरे इथं ससा हरिण असल्या प्राण्यांचं कुठं काय मटण मिळते काय? तू पाहिजे तर तुला आम्ही पैसे देतो, आम्हाला मिळवून दे. जंगलात आल्यावर फक्त मटणच खायला मिळतंय. चला येतो तुम्हाला खायला. माझे तिथं आणि 3 मित्र आहेत त्यांना नाही घेतो. चल तिकडं. पैशाची काय काळजी करू नकोस. माझ्या मित्रांना सगळ्यांना पोट भरून खायला पाहिजे बघ. अरे हे कोणाला घेऊन आलं रे आदिवासीला? कोण रे हो? भावानो हे आता आपल्या खाण्यापिण्याची जुळणा करणार आहे. हे लोक आपल्याला जेव्हा देणार आहे, हे एक महिन्याला उपाशी वाटायला लागलाय. 10 वर्ष झालं जंगलात राहिलोय, पोट भरून खायलोय. आज तुमचं बी पोट भरणार आणि असं भरणार आयुष्यभर मला तुम्ही आठवण ठेवायला पाहिजे. आता कसलं मटण खायला घालणार बाबा तू? भूक महत्वाची काय मटण महत्वाचं? पोट भरते ना व तेवढं नशीब म्हण. हे पैसे घे आणि लवकरात लवकर खायला घेऊन ये. लय जोराची भूक लागल्या. तुमचा पैसा तुमच्यापाशी ठेवा, जंगलात त्याचा काय उपयोग? माझ्या संघात
एकटा कोण तर चला, तुम्हाला खायला घेऊन येतो. मी काय नाही बाबा, मला कंटाळा आलाय. अक्षय तुझा मर्दा. मी नाही बाबा, मला ह्याची भीती वाटायला आल्या. धुळेश बिल्डर ह्यो जातोय बाबा, कोणाला घाबरत नाही ह्यो. फुगो बापू गो, जाऊन येतो, घ्या बसा तुम्ही. अरे ह्यो माणूस कमी जनावर जास्त वाटाले, आणि ह्याचा आवाज ऐकून का नाही मला उलटी जायला लागली. तुम्ही जंगलात कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खाल्लंय हो? तुला कुठल्या प्राण्याचं मटण खायला आवडतंय? मला होय, मला लय वेगवेगळ्या प्राण्यांचं मटण खायला आवडते, आणि माझ्या मित्रांना पण. तुमची इच्छा पूर्ण होते की तुम्हाला एक अशा प्राण्याचं मटण खायला देतो की तुम्ही त्याची चव बघून एकदम तंग होऊन जातील. त्या प्राण्यांचं नाव काय हो? तो पहिला मटण खा, मग चव बघ, मग मला विचार. अरे बाप रे, हत्यार! कोणाला तर मारायचं म्हणजे हत्यार लागतंय. जंगलात ह्याच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. आमचा मित्र धुळेश कुठे आहे? त्याचा फोन आलता, ते म्हटलं तुम्ही पुढे जावा, मी 10-15 मिनिटात येतो. मी तुम्हाला खायला आणलं. खावा. कशाचा मटण आहे रे? पहिला खाऊन तर बघा, आपली चव आहे, मग सांगतो. घ्या, चालू करा. काय भारी मटण होत रे, एक नंबर. आपल्या शहरात पैसे देऊन सुद्धा असलं मटण मिळत नाही. जबरदस्त. माझं तर पोट फुल्ल भरलंय बाबा, मला तर सुस्ती आल्या. तासभर आडवं पडूयाच. होय, मी पण जरा पडतो बाबा खाली. कसली भारी झोप लागली.
कधी 2 तास केले कळालंच नाही. ए विकी उठ, ए शेखर उठ. अरे अजून थोडे चाललं नाही की रे. दुसरं रे आलं नाही अजून धुळेश? मटण कसं वाटलं? मटण तर मस्त होतं. आमचा मित्र कुठे आहे धुळेश? चला मोठा इथं दाखवतो तुम्हाला. काय झालं धुळेश? कोण तू हात तोडला? बाजू म्हटलं. धुळेश, ए धुळेश, हात कोण तोडला तुझा? काय झालं धुळेश? कोण तुला बांधलं? कोण तुला हात तोडला? हात कोण तोडला तुझा? आईला ह्याच्या माझ्या मित्राचा हात तोडला. आमच्या दोस्ताला का मारलास? अरे तू हात को तोडला आमच्या दोस्ताचा. त्याचा हात का तोडलास तू? अरे हसायला काही हो. कशी होती चव? खाताने ती गोड लागायला खाताने विचारला काय कुणाचं होतं ते आताच हात होता. समजलं काय तुम्हाला? अरे आपण त्याचा हात खाल्लो. खरं मटण कसलं गोड होता. याचा हात एवढा गोड होता तर शरीर किती गोड असणार. ह्यो म्हणतोय ते पण बरोबरच आहे. मारा की त्याला. तू म्हणतोस ते बरोबरच आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचं मटण खायची मजाच वेगळी आहे. अरे मला मारणं कर. मी तर तुमच्या लहानपणीचा मित्र आहे रे. जे लागतंय जिभेला गोड त्यालाच तोड. वाईट स्वप्न होतं. विचार करा, जगातली सर्व प्राणी संपल्यावर माणूस काय माणसालाच खाणार?